तर आज जी आपल्याला पोएम बघायची आहे, आपण पहिल्या दोन पोएम पाहिलेल्या आहेत. पहिली होती द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रीडमचं महत्त्व तिथं समजावून सांगितलेलं होतं. त्यानंतर सेकंड पोएम आपण बघितली इंडियन व्ह्यूअर्स. त्याच्यात काय सांगितलेलं होतं, जे आपल्या मानवी जीवनाच्या 3 स्टेजेस आहेत, 3 टप्पे आहेत. बर्थ, त्यानंतर ॲडल्टहुड आणि डेथ, असे जे 3 आहेत टप्पे, ते आपल्याला त्या पोएम मधून सांगण्यात आलेले होते. आता आपल्या समोर एक तिसरी कविता आहे 2.3. त्याचं नाव आहे द इंचकेप रॉक. रॉबर्ट सौदी यांनी लिहिलेली आहे. इंचकेप रॉक काय आहे? नेमकं पोएम मध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूयात आपण. तर ही जी इमेज तुम्हाला दिसत आहे, रॉकचा अर्थ तुम्हाला माहित आहे. रॉक म्हणजे खडक आहे, परंतु हा जो खडक आहे तो जमिनीवरचा नाही, तर समुद्रामध्ये असणारा खडक आहे. ज्या पद्धतीनं तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की जो खडक आहे तिथं समुद्रामध्ये आता तुम्हाला दिसू शकतोय. हे चित्र कधीच असणार आहे? ओहोटीच्या वेळेस. भरती आणि ओहोटी, हाय टाईड आणि लो टाईड, दोन गोष्टी तुम्हाला माहित असतील. हाय टाईड म्हणजे भरती आणि लो टाईड म्हणजे ओहोटी. ओहोटीच्या वेळेस आत्ता ज्या पद्धतीनं हा खडक दिसतोय समुद्रामध्ये जहाज चालकांना, तो ओहोटीच्या वेळेस दिसतोय फक्त, आणि भरतीच्या वेळेस मात्र हा पाण्याखाली दडतो, आणि मग हा जो खडक आहे तो बऱ्याच जहाज चालकांना दिसत नाहीत, आणि त्यामुळे जहाजांचे बरेच ऍक्सिडेंट तिथं व्हायचे. आणि याचं नाव जे दिलेलं आहे ते इंचकेप रॉक असं दिलेलं आहे. तर यानुसारच ही कवितेचं टायटल लिहिलेलं आहे. रॉक मुळेच या कवितेला टायटल दिलेलं आहे. तर बघूयात नेमकं याच्यात काय काय सांगितले आपल्याला. काय आहे इंचकेप रॉक? द इंचकेप रॉक इज अ पेरिलस रीफ. पेरिलसचा अर्थ काय? डेंजरस, म्हणजे धोकादायक. रीफ म्हणजे काय? अ रॉक लाईंग बिनेथ द सरफेस ऑफ द वॉटर, म्हणजेच पाण्याखाली दडलेला असा खडक, त्याला आपण म्हणूया चट्टान असं म्हणूया. आता मगाशी जसं चित्र दाखवलंय तुम्हाला इथं, तर हे भरतीच्या वेळेस पाण्याखाली दडलेला असतो आणि हा खडक दिसत नाही, म्हणून हा डेंजरस होतो. आता दिसतोय तोपर्यंत तो डेंजरस नाही, परंतु तो ज्यावेळेस दिसत नाही त्यावेळेस तो मात्र कसा असतो? हाय टाईडच्या वेळेस पेरिलस होतो. पेरिलस म्हणजे डेंजरस असा तो खडक आहे. द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस. इथं तुम्हाला त्याचा मॅप सुद्धा दिलेला आहे बघा. अँगस या शहराजवळ स्कॉटलंड मध्ये, नियर द माउथ ऑफ द रिव्हर टे. टे रिव्हरच्या माउथ जवळ, म्हणजेच उगमस्थानाजवळच हे पेरिलस रॉक आहे, इंचकेप रॉक. त्याचा एक मॅप तुम्हाला इथं दिलेला आहे. नेमकं काय आहे बघूया पुढे अजून. द रॉक वुड जस्ट protrude for a few inches above the surface of the sea in low tide and be completely covered in the sea in high tide or when the sea was rough. मगाशी जे सांगितलं तेच इथं लिहिलंय बघा. द रॉक वुड जस्ट protrude for a few inches above the surface. फक्त सरफेस वरती तो किती दिसतोय? फ्यू इंचेस फक्त दिसत आहेत. बाकी सगळा त्याचा भाग जो आहे त्या खडकाचा, त्या रॉकचा, तो कसा आहे? पाण्याखाली झाकलेला असतो. आणि तो पण कधी दिसतो? जे काही वर आहे पृष्ठभाग तो फक्त लो टाईड असेल तेव्हा, म्हणजे ओहोटी असेल तेव्हाच दिसतो. आणि कम्प्लिटली कवर्ड बाय द सी इन हाय टाईड, आणि जेव्हा भरती असेल त्यावेळेस मात्र, हाय टाईड असेल त्यावेळेस मात्र ह्याचा खडक तिथं आहे किंवा इंचकेप रॉक तिथं आहे हे कोणत्याही जहाज चालकाला तिथं दिसत नाही. काय होतं मग? मेनी शिप्स हॅड बीन wrecked बाय दिस इंचकेप रॉक. आणि मग जेव्हा ते दिसत नाही त्यावेळेस काय होतं? ऍक्सिडेंट होण्याची जास्त भीती असते, आणि तेच तिथं व्हायचं. भरतीच्या वेळेस भरपूर जहाज तिथं जाऊन धडकायचे आणि ऍक्सिडेंट व्हायचा तिथं. वेन दे मिस्टेकनली स्ट्रक इट वेन इट वॉज कवर्ड बाय द सी. आणि जास्तीत जास्त अपघात केव्हा व्हायचे त्या जहाजांचे? तर भरतीच्या वेळेस, कारण तो दिसायचाच नाही खडक कुणाला, रॉक कुणाला दिसायचाच नाही, आणि मग जहाज सरळ जाऊन त्याला धडकायचं आणि बुडायचं जहाज समुद्रात. अशा पद्धतीचा हा इंचकेप रॉक होता. एक टायटल बद्दल थोडक्यात तुम्हाला
माहिती आली तिथं. आता एनस्केप रॉक काय आहे तर खडक आहे, समुद्रामध्ये पाण्याखाली झाकलेला असतो मॅक्झिमम. इन द 14th सेंचुरी, स्टोरी जी आहे आपली या कवितेत जे आपल्याला सांगितलेलं आहे ती स्टोरी आहे 14व्या शतकातली. इन 14th century, an abbot from Arbroath in nearby Angus tied a bell to the Inchcape Rock to warn the passing ships of the danger due to the notorious rock. Abbot कोण आहे तर मठाधिपती आपण त्याला म्हणूया. इथं फोटो दिलेला आहे तुम्हाला. अबॉट या पद्धतीनं व्यक्ती जो की आपल्या इकडे मठ असतात त्या पद्धतीनं त्या मठाचा तो मेन अधिकारी असतो, हेड असतो त्या मठाचा, त्याला अबॉट म्हणलेलं आहे. आणि कुठलं शहर आहे ते तिथं सांगितले आर्ब्रॉथ म्हणजे अबरब्रोथॉक. अबॉट ऑफ अबरब्रोथॉक हे पहिलं कॅरेक्टर इथं आपल्याला सापडलेलं आहे. त्यांनी काय केलेलं होतं की 14व्या शतकामध्ये त्या नियर बाय अँगस, मगाशी जो नकाशा दाखवला त्या अँगस या पॉइंटच्या शेजारी त्यांनी काय केलेलं होतं, टाईड अ बेल या पद्धतीची एक बेल त्यांनी बांधलेली होती. कशासाठी? टाईड अ बेल टू द इंचकेप रॉक टू वॉर्न द पासिंग शिप्स. ही जी बेल आहे ही कशासाठी बांधलेली होती? वॉर्निंग देण्यासाठी. कोणाला? ज्या काही शिप्स त्या इंचकेप रॉकच्या बाजूने पास होत जातील त्या सर्वांना एक धोक्याची घंटा म्हणून तिथे त्यांनी ती बसवलेली होती, वॉर्निंग देण्यासाठी, इशारा देण्यासाठी ही घंटा तिथं बसवण्यात आलेली होती. ड्यू टू द नोटोरियस रॉक, कारण तो खडक जर तिथं काही सिग्नल नसेल तर बऱ्याचशा शिप्स तिथं धडकण्याची शक्यता होती. आणि हे सगळी गोष्ट तिथल्या अबॉटला लक्षात आल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तिथं या प्रकारची एक घंटा तिथं बसवलेली आहे की ज्याच्यामुळे लोकांना एक वॉर्निंग मिळेल की इथं या ठिकाणी आता काय आलेलं आहे, इंचकेप रॉक आलेला आहे, आपल्याला शिप दुसऱ्या बाजूने घ्यावी लागेल, असं तिथं लोकांना लक्षात यायचं. तर ही एक इंचकेप रॉक बद्दलची आपल्याला थोडस. आणि याला दुसरं नाव, या इंचकेप बेलला, सॉरी या बेलला जे नाव दिलेलं आहे ते इंचकेप बेल असं रॉक दिलेलं आहे. इंचकेप रॉक साठी इंचकेप बेल बसवण्यात आलेली होती. आणि बेल कोणी बसवलेली आहे तर अबॉट फ्रॉम अबरब्रोथॉक. ही नेमकं आता बघूयात रायटरचा थोडासा परिचय पोएटचा काय दिले त्यात. रॉबर्ट सौदी 1774 to 1843, जन्म 1774 साली आणि मृत्यू झालाय 1843 साली. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टल, इंग्लंड. इंग्लंडचे कवी आहेत आणि जन्म कुठे झालेला आहे? ब्रिस्टल या शहरामध्ये. ही वॉज द सन ऑफ अ ड्रेपर. ड्रेपर म्हणजे काय? कापड विक्रेता. कापड विक्रेताचा एक मुलगा आहे. एज्युकेटेड ॲट वेस्टमिनिस्टर स्कूल अँड बॅलियल कॉलेज, ऑक्सफर्ड. त्यांचं शिक्षण कुठे झाले ते इथं आपल्याला सांगितले, वेस्टमिनिस्टर स्कूलमध्ये आणि बॅलियल कॉलेज, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर ही वॉज अ पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. पोएट लॉरेटचा अर्थ काय? पोएट लॉरेट ऑफ इंग्लंड, इंग्लंडचे राजकवी म्हणून त्यांना तिथं स्थान मिळालेलं होतं. इंग्लंडच्या त्या राजघराण्यामध्ये राजकवी म्हणून ते होते. कधीपासून कधीपर्यंत ते तिथं पिरियड दिलेलं आपल्याला? 1813 ते 1843, म्हणजे जवळपास 30 वर्ष राजकवी म्हणून ते त्या राजघराण्यामध्ये राहिलेले आहेत. Some of his short poems like The Scholar, The Battle of Blenheim, Bishop Hutto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. त्यांचे काही वर्ड्स इथं आपल्याला दिलेले आहेत जे की फेमस आहेत. त्याच्यामध्ये द स्कॉलर, बिशप हट्टू आणि द इंचकेप रॉक तिन्ही व्हेरी पॉप्युलर आहेत, प्रसिद्ध असे त्यांच्या पोएम आहेत. आता नेमकं इंचकेप रॉक काय आहे ते बघूयात परत इथं. द इंचकेप रॉक इज अ बॅलड. बॅलड कवितेचा एक प्रकार आहे. कवितेमध्ये वेगवेगळ्या टाईप्स असतात, त्याच्यामध्ये सॉनेट आहे, त्यानंतर इलिजी असतं, ओड असतं, बॅलड असतं. तर त्यापैकी बॅलड एक आहे. तर बॅलड मध्ये काय केलेलं असतं, एखाद्या व्यक्तीबद्दलचं ज्याच्यापासून आपल्याला एखादी इन्स्पिरेशन मिळाली असते अशा व्यक्तीचं वर्णन या बॅलड मध्ये केलेलं असतं. तर इथं कोणाचं वर्णन केलेलं आहे आपल्याला? मगाशी एक व्यक्ती आपल्याला दिसलेला आहे, कोण? अबॉट अबरब्रोथॉक.
आणि त्यांच्याबद्दल ही स्टोरी आहे. त्यासोबतच इन्स्केप रॉक आणि इन्स्केप बेल याबद्दलची ही स्टोरी या कवितेमधून आपल्याला, या बॅलेडमधून आपल्याला सांगण्यात आलेली आहे. इट इज द स्टोरी ऑफ 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on the Inchcape. कोणाची स्टोरी आहे? 14व्या शतकातली. तर मगाशी सांगितलेल्या पद्धतीनेच ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकची, ज्यांनी काय केलेलं होतं, इन्स्टॉल केलेली होती काय, वॉर्निंग बेल. कुठं? इन्चकेप रॉकच्या शेजारी. कशासाठी? लोकांना, शिप जे चालक आहेत त्यांना वॉर्निंग देण्यासाठी, इथं खडक आहे आणि काय होत होतं त्याच्यामुळं, ऍक्सिडेंट कमी व्हायचे. अ नोटोरियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles 18 kilometer off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock Lighthouse. इथं आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन परत एकदा दिलेलं आहे, अँगस, ज्याच्यामध्ये ह्या आणि अजून एक एक्स्ट्रा माहिती आपल्याला दिलेली आहे. हा जो इंचकेप रॉक आहे तो कुठपर्यंत पसरलेला होता? जवळपास 11 miles म्हणजे 18 किलोमीटर, आपल्या भाषेत सांगायचं झालं तर 18 किलोमीटर पर्यंत हा जो रॉक आहे तो पसरलेला होता, इंचकेप रॉक. त्यामुळे बऱ्याचशा अपघात तिथं व्हायचे आणि हे अपघात टाळण्यासाठीच वॉर्निंग बेल बसवण्याचं काम तिथं ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांनी केलेलं होतं. Southey was inspired by the legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock. पायरेट शब्द ऐकलेला असेल. लेजेंडरी स्टोरी आहे असं म्हणलेलं इथं, आणि त्याच्यापासून इन्स्पिरेशन घेऊन, म्हणजे त्याच्यावर आधारित ही कविता इथं लिहिलेली आहे. पायरेट म्हणजे समुद्री जहाज लुटणारे जे व्यक्ती असतात त्यांना पायरेट असं म्हणलं जातं. तर हाच एक जो आहे त्याबद्दल आपल्याला इथं माहिती दिली आहे. त्यांनी काय केलेलं आहे? हु रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस्ड बाय द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. जी बेल बसवली होती ॲबरब्रोथॉक यांनी, ती काढून टाकण्याचं काम कोणी केलेलं आहे? या समुद्री लुटारूने केलेलं आहे, पायरेटनं केलेलं आहे. त्याचं नाव आपल्याला नंतर कळेलच. द पोएम गिव्स अस अ मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. म्हणजे जीवनात जर आपण एखादी वाईट गोष्ट करत असाल, एखाद्याचं जर आपण वाईट करत असाल तर त्याच्यानंतर वाईट होणं आपलं साहजिकच आहे. म्हणजे त्याचं, एखाद्याचं आपण जर वाईट केलं तर आपलं सुद्धा वाईटच होणार. हा मेसेज आपल्याला या कवितेतनं मिळत आहे. तर बघूयात नेमकं स्टोरी काय आहे, नेमकं काय झालेलं होतं या दोघांमध्ये, अबॉट आणि जो काही पायरेट आहे, नेमकं काय स्टोरी झालेली आहे ते बघूयात. हा मेसेज आपल्याला कसा मिळतो या कवितेतनं. आता इथं पहिला स्टांजा बघा. मोठी कविता आहे, जवळपास 17 स्टांजा आहेत ह्यामध्ये. बघूयात आपण पहिला स्टांजा काय म्हणतोय. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी, द शिप वॉज स्टिल ॲज शी कुड बी. नो स्टर म्हणजे काय? कुठल्याही पद्धतीची मुवमेंट शिपला नव्हती. शिप अतिशय स्टिल होती. स्टिल म्हणजे स्तब्ध. वातावरण अतिशय शांत होतं. कुठल्याही पद्धतीचा एअर तिथं सुटलेली नव्हती, वादळ वगैरे नव्हतं किंवा काही नाही, अतिशय शांत वातावरण होतं. समुद्र सुद्धा शांत होता आणि त्यामुळं शिप सुद्धा कशी होती? शांत होती. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. हर सेल्स, सेल्स साठी तर तुम्हाला पिक्चर मध्ये दिलेलं आहे. सेल्स कशाला म्हणायचे? हे जे जहाजासाठी पडदे तिथं लावलेले आहेत त्याला सेल्स म्हणलेलं आहे. ह्यांना सुद्धा कुठल्याही पद्धतीचं मोशन मिळत नव्हतं, म्हणजे अतिशय शांत असं वातावरण तिथं होतं. हर कील वॉज स्टेडी इन द ओशियन. हर म्हणजे काय? ते या शिप बद्दल बोललेलं आहे. या शिपचं जे कील आहे ते अतिशय स्तब्ध होतं. कील म्हणजे काय? तर जहाजाच्या तळाच्या बाजूने लावलेला लाकडी किंवा पोलादी कणा, ज्याच्यावर जहाजाची मूळ चौकट बसवलेली असते. आणि ती चौकट सुद्धा काय? ती जी मूळ चौकट आहे ती सुद्धा कशी होती? तर स्टेडी होती, म्हणजे कुठलीही हालचाल त्या किल्ला सुद्धा मिळत नव्हती. थोडक्यात काय या स्टांजातून सांगितलंय की समुद्र शांत आहे, वातावरण शांत आहे, कुठल्याही प्रकारचं तिथं समुद्रामध्ये वेगळं वातावरण नाही, अतिशय शांत वातावरण आहे. ओके, पहिला स्टांजा अशा पद्धतीने सांगितलंय. त्यानंतर दुसऱ्या स्टांजामध्ये बघा,
Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. Without either sign or sound म्हणजे लाटांचा कुठलाही आवाज तिथं येत नव्हता, कारण वातावरण शांत होतं. लाटा अतिशय स्लो होत्या, त्याच्यामुळे त्यांचा काय आवाज तिथे येत नव्हता. आणि शांतपणे त्या कुठं वाहत होत्या? फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. इंचकेप रॉक वरनं त्या जात होत्या, येत होत्या. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फॉल. म्हणजे लाटांची जी उंची आहे ती अतिशय कमी होती, म्हणजे नगण्यच अशी होती. अतिशय शांत वातावरण समुद्राचं होतं. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. आणि वातावरण शांत असल्यामुळं किंवा लाटा जास्त उसळत नसल्यामुळं समुद्रामध्ये ती जी बेल तिथं बसवण्यात आलेली होती इंचकेप रॉक वरती, ती बेल सुद्धा वाजत नव्हती किंवा आवाज करत नव्हती, कारण वातावरण शांत होतं. आणि ती बेल केव्हा काम करायची? जेव्हा लाटा जास्त जोरात असायच्या, जास्त जोरात उसळायच्या, त्यावेळेस ती बेल तिथं वाजायला सुरुवात करायची. तर पहिल्या 2 स्टांजामध्ये आपल्याला समुद्रातलं जे आत्ताचं वातावरण आहे ते तिथं सांगितलेलं आहे की अतिशय शांत असं वातावरण तिथं आहे. The abbot of Aberbrothock had placed that bell on the Inchcape rock. परत इथं आपल्याला कवितेमध्ये एकदा आठवण करून दिली की कोणी बसवलेली आहे, तर हे जे फोटोमध्ये तुम्हाला दिसतात ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांनी ती बेल तिथं इंचकेप रॉक वरती इन्स्टॉल केलेली आहे किंवा बसवलेली आहे. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग अँड ओव्हर द वेव्स इट्स वॉर्निंग रंग. ऑन अ बॉय, बॉयचं इथं तुम्हाला पिक्चर मध्ये दिलेलं बघा. बॉय काय असतं? अन ऑब्जेक्ट दॅट फ्लोट्स ऑन वॉटर इन अ लेक, बे, रिव्हर एटसेट्रा टू शो एरियाज दॅट आर सेफ ऑर डेंजरस फॉर बोट्स. म्हणजे एक तरंगणारा ऑब्जेक्ट आहे बॉय, म्हणजे की धोकादायक ठिकाणचे जे जहाज आहेत त्यांना सूचना देण्यासाठी अशी तरंगती खून तिथं लावलेली असते. आणि या बॉयच्या आसपासच त्यांनी काय केलेलं होतं? ती आपली जी इंचकेप बेल आहे ती तिथं बसवलेली होती, जेणेकरून जहाजांना वॉर्निंग मिळेल. ते इथं परत एकदा आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो स्टांजा आहे त्यामध्ये बेलचं काम सांगितले आपल्याला बघा. व्हेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल. सर्ज स्वेल म्हणजे काय? सडन अँड ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. म्हणजे समुद्राच्या पातळीत अचानक झालेली प्रचंड वाढ जेव्हा जेव्हा व्हायची त्यावेळेस काय व्हायचं? द मॅरिनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं वातावरण समुद्राचं निर्माण व्हायचं त्यावेळेस जे काही मॅरिनर्स आहेत त्यांना या वॉर्निंग बेलचा आवाज यायचा. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आणि मॅरिनर्सला एकदा ते कळलं, जहाज चालकांना एकदा ते कळलं की ते समजून जायचे की इथं काय आलेलं आहे? पेरिलस रॉक. पेरिलस रॉक कोणाला म्हणलेला आहे? इंचकेप रॉक, जो की डेंजरस होता. आणि तो तिथं रॉक आहे असं लोकांना कळायचं, त्या शिप चालकाला कळायचं. आणि मग काय करायचे? ते शिप दुसऱ्या बाजूने घ्यायचे. आणि त्याचा परिणाम काय व्हायचा? प्रत्येक वेळेस जेव्हा ते अपघातापासून वाचायचे त्यावेळेस ते काय करायचे? अँड ब्लेस्ड द अबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. आणि प्रत्येक वेळेस जो जो जहाज चालक आहे किंवा जे जे शिप आहेत ते ऍक्सिडेंट पासून वाचायच्या त्यावेळेस ते काय करायचे? आशीर्वाद द्यायचे. कोणाला? ब्लेस्ड काय आहे? BLESSED, ब्लेस्ड म्हणजे आशीर्वाद देणे. कोणाला आशीर्वाद द्यायचे? की ज्यांनी ही बेल बसवलेली होती. ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांनी ती बेल बसवलेली होती. आणि त्यामुळे सगळेजण त्यांना आशीर्वाद द्यायचे की त्यांच्यामुळेच आमचा आज जीव वाचलेला आहे, अशा पद्धतीची भावना सगळ्यांची तिथं तयार व्हायची. तर हे या पद्धतीने इंचकेप बेलचं तिथं काम होतं. त्यानंतर इथं परत एकदा बघा, पुढच्या स्टांजामध्ये आपल्याला परत एकदा त्या वातावरणाबद्दल माहिती दिलेली आहे. जसं तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये पिक्चर दिसते त्याच पद्धतीचं वातावरण तिथं आहे. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे, म्हणजे सूर्यप्रकाश पडलेला होता. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. द सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. म्हणजे सगळं काही आनंदी वातावरण होतं, प्रसन्न वातावरण होतं. कुठल्याही प्रकारचं तिथं समुद्रातलं जे वातावरण आहे ते खराब नव्हतं, म्हणजे भयानक असं नव्हतं. तर अतिशय शांत, सूर्य वगैरे उगवले होतं, व्यवस्थित वातावरण होतं, जॉयफुल होतं, प्रसन्न वातावरण होतं अगदी.
त्यामुळे जे काही समुद्र पक्षी आहेत ते सुद्धा काय करायचे, घिरट्या घालत होते आनंदाने. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड, ते सुद्धा आनंदी होते ते सगळे पक्षी सुद्धा, कारण वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न होतं त्यामुळं. त्यानंतर पुढच्या स्टांजामध्ये बघा आपल्याला काय सांगितले. आता जो मेन आपला दुसरा कॅरेक्टर आहे, पहिला कॅरेक्टर आपण कोण बघितलेला आहे, ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉप, आणि आता जे दुसरं कॅरेक्टर एंट्री करत आहे ते इथं तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतच असेल. मगाशी सांगितलेलं होतं पायरेट. पायरेट कोण, जे जहाज लुटतात, मालवाहतूक करणारी जहाज लुटतात, असे पायरेट तिथं आहेत. आणि त्यातलाच एक पायरेट आपल्याला इथं दिलेला आहे. बघा काय होतंय. The boy of the Inchcape Bell was seen a darker speck on the ocean green. ज्या पद्धतीने इथं उभा राहिलेला एक व्यक्ती आणि त्याला समोर डार्कर स्पेक दिसत आहे. डार्कर स्पेक म्हणजे काय, तर इंचकेप बेल आहे ती, ते समुद्रामध्ये त्याला दिसलेली आहे या पायरेटला, आणि त्याचं लक्ष तिकडं वेधलं गेलेलं आहे. सर राल्फ द रोवर वॉक्ड हिज डेक अँड फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि त्यानं परत काळजीपूर्वक बघितलं की नेमकं हे काय आहे. कोणता कॅरेक्टर आलेला आहे इथं बघा, सर राल्फ द रोवर. सर राल्फ द रोवर, रोवरचा अर्थ काय, पायरेट. सर राल्फ असं त्याचं नाव आहे. तर हा समुद्री लुटारू व्यक्ती आहे, म्हणजे आपला विलन आहे या स्टोरीचा. त्यांनी काय केलेलं आहे, या डार्कर स्पेक वरती लक्ष देऊन बघितलेलं आहे. तर त्याला असं लक्षात आलं की हे काय आहे, इंचकेप बेल आहे. मग बघितल्याबरोबर काय होतं बघा, ही फेल्ड द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. ती डार्कर स्पेक बघून त्याला आनंद झालेला आहे. आनंद का झालाय बघा, इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. अतिशय आनंदी झालाय. उलट तो काय करतोय, आनंदाने गाणं गातोय, शिट्ट्या वाजवतोय. हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस. आणि त्याला वाटत होतं की आपण तिथपर्यंत एकदा पोहोचावं. एक्स्ट्रीमली हॅपी तो झालेला होता. आणि हॅपी का होता, तर हॅपी होण्यामागं इथं कारण दिले आहे बघा. बट द रोवर्स मर्थ वॉज विकेटनेस. परंतु या हसण्यामागं जे दडलेलं होतं ते विकेटनेस दडलेलं होतं. विकेटनेस म्हणजे काय, एक वेगळी भावना त्याच्या मागे दडलेली होती. म्हणजे त्याचा जो विचार आहे तो काही चांगला दिसत नव्हता. ज्या पद्धतीने एखादा विलन काही वेगळं कृत्य करायचं असेल तर स्माईल त्या पद्धतीने, तशी स्माईल त्याच्या चेहऱ्यावरती किंवा तसा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होता. एखाद्याला वाईट करताना जसा आनंद होतो तसा आनंद इथं या रोवरला झालेला होता. काय करायचं होतं बघा त्याला. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट, quoth he, my men put out the boat and row me to the Inchcape rock and I will plague the abbot of Aberbrothok. त्याचं लक्ष सगळं कशावरती गेलेलं होतं, आता त्या इंचकेप बेल वरती गेलेलं होतं. आणि त्यांनी काय सांगितलं त्याच्या माणसांना की पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. बोट कुठं न्यायला सांगितलेली आता ती, तर इंचकेप रॉकच्या दिशेने न्यायला सांगितलेली आहे. कशासाठी, काय करणार होता तो तिकडे जाऊन, आय विल प्लेग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. म्हणजे ज्या काही ब्लेसिंग ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला लोक द्यायची, ही राल्फ द रोवरला आवडायची नाही. त्याला काय करायचं होतं, ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला प्लेग करायचं होतं. प्लेग म्हणजे काय, यातना पोहोचवायच्या होत्या. त्यांनी केलेलं जे काम आहे ते बिघडवायचं होतं, त्रास द्यायचा होता ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला. म्हणून त्या दिशेने आता त्यांनी त्याची बोट तिकडं नेलेली आहे. ज्या पद्धतीनं चित्रामध्ये दिसत आहे तसं तो आता पुढं निघालेला आहे. कशासाठी, इंचकेप बेलच्या दिशेने. काय करणार आहे तिथे जाऊन बघा. The boat is lowered, the boatman row, and to the Inchcape rock they go. Sir Ralph bent the oar from the boat and he cut the bell from the Inchcape float. आणि तिथं पोहोचल्याबरोबर त्यांनी काय केलेलं आहे, खाली वाकली आणि ही जी तलवार त्याच्या हातामध्ये होती त्यांनी काय करून टाकलेलं आहे, ती जी बेल आहे इंचकेप बेल तिला कट करून टाकलेला आहे. कट केल्याबरोबर काय होणार, अशा पद्धतीने ती बेल खाली कट झालेली आणि आता ती पाण्यात बुडत असणार आहे कट झाल्याबरोबर. डाऊन सँक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. बेल कट केल्याबरोबर काय झाली,
तर तिचा जो आवाज असतो गर्गलिंग साऊंड असं म्हणलेलं आहे. पाण्यामध्ये बुडताना जो आवाज येतो त्याला गर्गलिंग साऊंड असं म्हटलेलं आहे. आणि ती घंटा कापल्याबरोबर ती खळखळाट करत किंवा पाण्यात बुडताना जो आवाज येतो तसा आवाज करत ती बेल खाली बुडत गेलेली आहे. The bubbles rose and burst around, quoth Sir Ralph. The next who comes to the rock won't bless the abbot of Aberbrothock. आणि बेल जेव्हा बुडली पाण्यामध्ये तेव्हा परत एकदा तो आपल्या माणसांना म्हणालेला आहे, राल्फ द रोवर, काय की आता इथून पुढं जे कोण या रॉकच्या जवळ येतील त्यांचं काय होणार आहे, ऍक्सिडेंटच होणार आहे. आणि प्रत्येक जण जो याच्यापूर्वी ऍक्सिडेंट मधनं वाचायचा तो आशीर्वाद द्यायचा अबॉट ऑफ ऍबरब्रोथकला. परंतु आता वॉर्निंग तिथं मिळणारच नाही लोकांना, त्यामुळं आशीर्वाद तिथं कोणाला देणार अशी तिथं भावना त्याच्या मनामध्ये आलेली होती. म्हणजे जे काही चांगलं काम अबॉट ऑफ ऍबरब्रोथॉक यांनी केलेलं होतं ते संपवण्याचं काम इथं राल्फ द रोवरने केलेलं आहे. त्याची अशी इच्छा होती की कोणीही अबॉटला चांगलं म्हटलं नाही पाहिजे. आणि म्हणूनच त्याने ती बेल तिथून कापून टाकली आणि सांगितलं सगळ्यांना की आता कोणी आशीर्वाद देणार नाही, कारण तिथं बेलच नाही आणि ऍक्सिडेंट होतच राहणार. त्यानंतर पुढं सर राल्फ द रोवर सेल्ड अवे, ही स्काउट द सीज फॉर मेनी अ डे. ती बेल कापून टाकल्यानंतर परत तो सेलिंगला निघालेला आहे, म्हणजे परत समुद्र भ्रमंतीला निघाला. त्यांनी भरपूर समुद्राचा प्रवास केला आणि काय झालं, प्रवासादरम्यान त्यांनी काय केलं, भरपूर काही लुटून घेतलेलं आहे स्वतःसाठी. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर, म्हणजे काय, या प्रवासादरम्यान त्यांनी बरीचशी जहाजं वगैरे लुटली आणि अतिशय धन वगैरे गोळा करून तो आता रिच झालेला होता. म्हणजे प्लंडर्ड स्टोअर म्हणजे काय, लुटलेला माल त्याला आपण म्हणायचं आहे. जहाजावर लुटलेला माल त्यांनी जमा केलेला आहे. प्लंडर म्हणजे काय, तिथं खाली अर्थ तुम्हाला दिलेला आहे, लूट किंवा टेक बाय फोर्स, म्हणजे लुटणे. थोडक्यात लुटून त्यांनी बरीचशी संपत्ती तिथं समुद्रावर गोळा केलेली होती त्या जहाजामध्ये. ही स्टेअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड शोर, आणि हे सगळं जमा करून तो आता कुठं निघालेला होता, स्कॉटलँडच्या दिशेने निघालेला होता. आणि जात असताना स्कॉटलँडच्या दिशेने अचानक काय झाले बघा. So thick a haze spreads the sky, they cannot see the sun on high. The wind had blown a gale all day, at evening it had died away. वातावरण जे बॅकग्राऊंडला इमेज दिसत आहे तुम्हाला आता, त्या पद्धतीचं वातावरण तिथं झालेलं आहे. सूर्याचा प्रकाश अतिशय कमी झालेला आहे, तिथं सूर्य दिसत नव्हता त्यांना. गेलचा अर्थ काय, स्ट्रॉंग विंड, अतिशय जोरात वारा सुद्धा सुटलेला होता तिथं आता. त्यानंतर हेजचा अर्थ काय, क्लाउडी अपीरन्स कॉझिंग लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी, म्हणजे धुकं पडलेलं होतं तिथं भरपूर, वारा पण सुटलेला होता. म्हणजे थोडक्यात वादळ तिथं समुद्रामध्ये तिथं आता निर्माण झालेलं होतं जेव्हा तो परतीच्या प्रवासाला लागलेला किंवा स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे तो निघालेला होता. हे अचानक तिथं वातावरण समुद्राचं बदललेलं आहे. On the deck, rover takes his stand. So dark it is, they see no land. आणि इतका काळोख पसरलेला होता, इतका अंधार पडलेला होता की कुठल्याही पद्धतीचं त्यांना भूप्रदेश आता दिसेनासा झालेला होता. कोणत्याही बाजूला सगळीकडे जिकडे ते बघायचे तिकडे त्यांना काळोखच दिसायचा. Quoth Sir Ralph, it will be lighter soon. आणि for there is the dawn of the rising moon. आणि सर राल्फ काय करायचा, सर राल्फ द रोवर, ते जे खलाशी होते त्यासोबत किंवा जे काही त्याचे मेट्स होते त्यांना तो सांगायचा की काय होईल, थोड्याच वेळात काय होईल, चंद्राचा प्रकाश आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्याला दिशा कळतील सगळ्या, असं तो म्हणायचा सारखा. कास्ट हिअर सेड वन, द ब्रेकर्स रोअर. आणि आवाज इतका जोरात होता लाटांचा आणि वादळाचा की कुठल्याही प्रकारचा आवाज एकमेकाला कुणालाही काही ऐकू येत नव्हतं. फक्त काय आवाज येत होता, लाटांचा आवाज तिथे येत होता. फॉर मी थिंक्स वी शुड बी नियर द शोर, नाऊ व्हेअर वी आर आय कॅन नॉट टेल, बट आय विश वी कुड हिअर द इंस्केप बेल.
आता इथं मात्र परेशानी झालेली आहे. पाठीमागचं जे तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज दिसते त्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचं काही पृष्ठभाग लँड त्यांना दिसत नाहीये कोणालाही. आणि अशा वेळेस मात्र त्यांना आठवण झालेली आहे कशाची, की जर इथं इंचकेप बेल असली असती तर त्यांना दिशेचा थोडासा अंदाज लावता आला असता, परंतु आता ती बेल मात्र त्यांच्याकडे नव्हती, कारण ती त्यांनी स्वतःच कट करून टाकलेली होती सर राल्फ द रोवरने. आणि आता मात्र त्यांना त्याची गरज वाटत होती, परंतु ती वस्तू आता तिथं नव्हती. आणि पुढचं जे प्रवास आहे ते त्यांना आता कोणत्या दिशेने करावा त्याचा कुठलाही अंदाज तिथं आता त्यांना येत नव्हता. They hear no sound, the swell is strong. जोरदार लाटा होत्या, त्यामुळं जहाज कोणीकडे भरकत होते. Though the wind had fallen, they drift along. हवा एवढी जोरात सुटलेली होती, वादळ एवढं सुटलेलं होतं की आपोआपच ते जहाज कुणीकडेही भरकटत जायचं आणि कुठल्याही पद्धतीचा आवाज वगैरे त्यांना तिथं येत नव्हता. Till the vessel strikes with a shivering shock. आणि जोपर्यंत ते जहाज त्या इंचकेप रॉक वरती जाऊन धडकलं नाही तोपर्यंत हे जे वातावरण आहे ते थांबलेलं नाही. ओ क्राइस्ट, इट इज द इंचकेप रॉक. आणि याच वातावरणामध्ये ते जहाज भरकटत गेलं आणि भरकटत जाऊन कुठं धडकलेलं आहे तर त्या इंचकेप रॉकला जाऊन धडकलेलं आहे. आणि इंचकेप रॉक कसा आहे, पेरिलस आहे, डेंजरस आहे. आणि त्याला जर धडकणं जहाज याचा अर्थ काय होता, मृत्यू निश्चित होता, म्हणजे ऍक्सिडेंट निश्चित होता. तर इथं जहाज तिथं धडकलेलं आहे, यांच्या स्वतःच्या जहाजाचा तिथं ऍक्सिडेंट झालेला आहे. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर, ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. आणि आता मात्र सर राल्फ द रोवर जो आहे त्यांनी ज्या उद्देशाने ही बेल कट केली होती की कोणीही आशीर्वाद देऊ नये, ॲबॉटला चांगलं म्हणू नये असं त्याला जे वाटलं होतं आणि त्या उद्देशाने ती बेल कट करून टाकली होती. परंतु आता त्या बेलची त्यांना जास्त गरज होती, त्यावेळेस मात्र ती तिथं बेल मिळालेली नाही. आणि आता मात्र सर राल्फ द रोवरला काय पश्चाताप होऊ लागलेला होता आणि तो स्वतःलाच आता शिव्या देत होता, कारण त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा आता ऑप्शन उरलेला नव्हता, कुठल्याही प्रकारचा उपाय या गोष्टीवरती त्याच्याकडे नव्हता. ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर. तो स्वतःलाच आता शिव्या घालत होता. द वेव्स रशिंग ऑन एव्हरी साइड, द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाइड. आणि तेवढ्यातच काय जहाज फुटलं आणि पाण्यामध्ये बुडू लागलं. आणि कोणताही पर्याय सर राल्फ किंवा त्याच्या जोडीदारांकडे आता उरलेला नव्हता, शिप बुडणारच होतं खाली. बट इवन इन हिज डाईंग फिअर, वन ड्रेडफुल साऊंड कुड the rover hear, a sound as if with the inchcape bell the devil below was ringing his nail. आणि जेव्हा तो बुडत होता, ते जहाज बुडत होतं, जेव्हा मृत्यू समोर दिसत होता, त्यावेळेस मात्र फक्त आणि फक्त एकच चित्र किंवा एकच आवाज रोवरच्या कानामध्ये येत होता, तो म्हणजे या इंचकेप बेलचा, की जसं यम घंटा वाजवून त्याला त्याच्या आपल्या घरी बोलवत आहे, अशा पद्धतीची भावना तिथं त्या आपल्या रोवरच्या मनामध्ये तिथं आलेली आहे. तर ही अशा पद्धतीची ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे या स्टोरीमध्ये किंवा या बॅलेट मधून आपल्याला सांगितले. आणि याच्यातनं एक मेसेज फक्त आपल्याला समोर येतोय, काय, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. म्हणजे जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला परत मिळणार, जे पेराल तेच उगवाल. म्हणजेच काय झालं इथं, ॲबरब्रोथॉकनं काय केलं होतं, दुसऱ्याला त्रास द्यायचं ठरवलेलं होतं. म्हणजे जो चांगला व्यक्ती आहे त्याला त्रास द्यायचं ठरवलेलं होतं. उद्देश त्याचा चांगला नव्हता, वाईट होता. आणि त्याच गोष्टीचा परिणाम दुसऱ्याचं वाईट जो चिंतेल त्याचंच वाईट होतं. अशा पद्धतीनं इथं सर राल्फ द रोवर इथं फसलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याच गोष्टी झालेल्या आहेत. थोडक्यात इथं एक स्लाइड शेवटची महत्वाची आहे, त्यामध्ये बघा सम थीम्स इन द पोएम. कुठल्या कुठल्या थीम आहेत, रीप व्हॉट यू सॉ, म्हणजे पेराल ते उगवाल, हे आपल्याला याच्यातनं शिकायला मिळतं. टिट फॉर टॅट, जशास तसं इथं झालेलं आहे. दुसऱ्याला त्रास द्यायचं ठरवलं, स्वतःला त्रास मिळालेला आहे. व्हॉट वुड ही नाव डू ऑफ द मनी ही लुटेड बिकॉज ही विल नॉट बी अलाइव्ह टू यूज द मनी ही अक्युमुलेटेड बाय रॉंग मीन्स. आणि दुसरी एक अजून थीम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की भरपूर त्यांनी संपत्ती तिथं लुटून घेतलेली होती लोकांची,
आणि ती संपत्ती खर्चवण्यासाठी मात्र तो आता जिवंत राहिलेला नाही आणि ती संपत्ती त्याच्याकडे टिकली सुद्धा नाही, ती बुडली समुद्रामध्ये. का? तर ती काय मेहनतीने मिळवली नव्हती, दुसऱ्याकडून तुम्ही लुटलेलीच होती, रॉंग मार्गाने, वाईट मार्गाने मिळवलेली संपत्ती होती. ती काय तुम्हाला आयुष्यभर पुरत नाही किंवा तुम्ही त्याच्यातनं सुखी समाधानी राहू शकत नाही, हे सुद्धा तुम्हाला इथं शिकायला मिळतं. त्यानंतर डुईंग रॉंग इन लाईफ विल नेव्हर हेल्प इन लिडिंग अ हॅपी लाईफ. म्हणजे जीवनामध्ये जर आपण एखादा वाईट मार्ग स्वीकारला तर कधीही आपण जीवन आनंदी जगू शकत नाही, आनंदी जीवन, हॅपी लाईफ जगू शकत नाही, हे पण आपण इथं शिकू शकतो. वन माइट विटनेस मोमेंटरी हॅपीनेस. थोड्या वेळासाठी आपल्याला म्हणजे तात्पुरतं क्षणिक सुख आपल्याला मिळू शकतं. जसं की रोवरला तिथं क्षणिक सुख मिळालं होतं की मी आता माझ्यासारखा रिच कोणीच नाही, मला भरपूर संपत्ती वगैरे मिळालेली आहे त्यामुळे मी जगू शकतो असं तिथं वाटलं, पण ते क्षणिक सुख होतं. किंवा बेल कट करण्याचं सुद्धा क्षणिक सुख त्याला तिथं मिळालं, परंतु ते परमनंटली होऊ शकलेलं नव्हतं. त्या सुखातनं त्याला लगेच बाहेर पडावं लागलं आणि दुःख त्याच्या वाट्याला आलेलं होतं. तसंच इथं आहे की जर आपल्याला परमनंटली हॅपी राहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला चांगल्या मार्गाचाच वापर तिथं करावा लागणार आहे. वाईट मार्गाने आपण कधीही आयुष्यभर सुखी राहू शकणार नाही. बट ॲट द एंड ऑफ द डे ही विल नॉट बी सॅटिस्फाईड बिकॉज नो वन कॅन फाइंड हॅपीनेस बाय स्नॅचिंग अवे द हॅपीनेस ऑफ अदर्स. जर तुम्ही इतरांचा आनंद हिरावून स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कधीही शक्य नाही, हे आपल्याला कवितेतून शिकायला मिळतं. तर ॲबरब्रोथॉक आणि सर राल्फ द रोवर हे ते दोन कॅरेक्टर आहेत. एक चांगल्या मार्गाचा वापर करणार होतं, ज्याला वाटत होतं की सर्वजण व्यवस्थित राहिले पाहिजे, सुखी राहिले पाहिजेत, कोणाचाही वाईट नाही झालं पाहिजे, अशी भावना होती ॲबरब्रोथॉकची. म्हणून त्यांनी इन्स्केप रॉक वरती इन्स्केप बेल इन्स्टॉल केली. परंतु दुसरं कॅरेक्टर त्याच्या अपोजिट साईडला होतं, सर राल्फ द रोवर, की ज्याला वाटायचं की त्रास झाला पाहिजे कोणाला, ॲबरब्रोथॉकला, किंवा जे काही शिप्स तिथे येतील ते ऍक्सिडेंट झाले पाहिजेत असं त्याला वाटत होतं. म्हणून त्याने इन्स्केप बेल कट केली. दोघांचंही वागणं अतिशय विरोधी होतं, परंतु त्रास कोणाला झालेला आहे, जो वाईट वागलेला आहे त्यालाच झालेला आहे. याच्यातनं आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे की व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जे तुम्ही वागाल, जे कराल ते तुम्हाला भरावंच लागणार आहे.